बघा, कंसामध्ये x-15 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या आहे, तर त्याच्या पुढील 13 ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या कोणती? प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो, इथं x ची काहीतरी व्हॅल्यू आहे. हे x म्हणजे 41 होत. लक्ष द्या. x-15 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या. x म्हणजे काय तर 41. आता x-15 म्हणजे काय? x म्हणजे 41. x च्या ठिकाणी 41 मांडा. ही वजाबाकी 26. 26 ही ती संख्या आहे सम 13 ने भाग जाणारी. लक्ष द्या. इथं वाटल्यास 26 भागीला 13 याच मिळणारं उत्तर काय? 13 दोन्ही 26. 2. 26 ला 13 न भाग जातो. 13 दोन्ही 26. लक्ष द्या. हे 26 उत्तर मिळालं. याचा अर्थ 26 ही ती संख्या आहे सम जिला 13 न भाग जातो. इथपर्यंत समजलं सर. प्रश्न पुढं. त्याच्या पुढील 13 ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या. कशाच्या पुढील तर या 26च्या पुढील. ही झाली समसंख्या 13 ने भाग जाणारी. याच्या पुढील कितवी? तिसरी काय तर विषम संख्या 13 ने भाग जाणारी. त्याच्या पुढील 13 ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या कोणती सर? आता बघा, 26च्या पुढची 13 ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या अर्थात 13 39. 13 चूक 52 म्हणाव तर 52 ही समसंख्या आहे 13 ने भाग जाणारी. 13 पाची 65 ही दुसरी विषम संख्या 13 ने भाग जाणारी. आता 13 सख 78 मात्र 78 ही समसंख्या आहे 13 ने भाग जाणारी. मग आता 13 साती 91 अर्थात 91 ही तिसरी विषम संख्या आहे 13 ने भाग जाणारी. मात्र हिला समीकरण स्वरूप मांडायचं कसं? पर्याय कसे दिले? x-54, x-41, x अधिक 10, x अधिक 50. मात्र x ची किंमत माहिती आहे. x म्हणजे काय? 41. कुठल्या तरी एका समीकरणात x ची किंमत मांडून उत्तर 91 येते का याचा शोध घेणे, उत्तराप्रत जाणे. लेकरांनो, पर्याय क्रमांक डी बघा. पर्याय डी. हा पर्याय डी बघा. याच्यामध्ये x अधिक 50. x ची किंमत 41 अधिक 50 आणि ही बेरीज 91 म्हणजे त्याच्या पुढील 13 ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या कोणती सर? तर त्याचं उत्तर x अधिक 50. कसे? x म्हणजे 41 आणि 50 यांची बेरीज 91. अर्थात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.